अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे। सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर असल्याचा निदर्शनास आले। सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेते। स्वतः सोनाली बेंद्रे हिने ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे। मी कॅन्सरशी लढा देण्याचा प्रयत्न करते, माझे निकटवर्तीय यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सोनालीने म्हटलंय। 90च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सोनालीच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जयंती बामणे वागधर यांच्याकडून। जयंती, सोनाली बेंद्रेनं स्वतः हे ट्विट केलंय, पण या संदर्भात तिनं काय काय माहिती दिलेली आहे? उपचार कशा पद्धतीनं सुरू आहेत? सुवर्ण, खरं तर इरफान खान नंतर लगेचच सोनाली बाबतची ही बातमी येणं ही नक्कीच एक धक्कादायक बातमी आहे इंडस्ट्रीमध्ये। कारण इरफान खानला आताच ट्यूमर डिटेक्ट झाला होता आणि आता सोनाली बेंद्रे यांना कॅन्सर, हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं निदर्शनास आलं। स्वतः सोनाली बेंद्रे यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून आपलं स्टेटमेंट दिलं, ज्यात तिनं क्लिअरली असं म्हटलंय की मला हाय ग्रेड कॅन्सर झालेला आहे आणि त्याचबरोबर आता ती न्यूयॉर्कमध्ये या कॅन्सरवर उपचार घेतेय। माझ्यासोबत माझे निकटवर्ती आहे, माझा नवरा आहे, असंही तिनं या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे। खरं तर सोनाली ड्रामेबाज नावाचा शो करतेय झी टीव्हीवर, ज्यात ती स्वतः जज करतेय तो शो। आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा त्या शोची प्रेस कॉन्फरन्स होती तेव्हा ती त्या शोला हजर राहू शकली नाही आणि त्यावर तिने ते ट्विट केलं होतं की मला या शोमध्ये उपस्थित राहता येणार नाही। तर कुठेतरी तेव्हापासूनच सोनाली त्या शो पासून लांब गेली आणि अनेक दिवस ती दिसलीही नाही सेटवर। त्यामुळे खरं तर आता या स्टेटमेंट नंतर हे खरंच निदर्शनास आलंय की सोनाली बेंद्रे यांना हाय ग्रेड कॅन्सर झालेला आहे आणि नक्कीच एक धक्कादायक बातमी आहे ही। सुवर्ण, जयंती, कधीपासून उपचार सुरू आहेत सोनाली बेंद्रेवर, याबाबतची काही माहिती मिळू शकते? अद्याप तरी सोनाली बेंद्रे यांनी आपलं जे स्टेटमेंट आहे त्यात ही गोष्ट स्पष्ट केली आहे की मला हाय ग्रेड कॅन्सर आहे आणि मी न्यूयॉर्कमध्ये याबाबत उपचार करते। कारण जेव्हा इंडियाज बेस्ट ड्रामेबाज हा जो झी टीव्हीचा शो आहे, या शोमध्ये ती जज करते आणि त्या शोचं शूटिंग सुरू झालं होतं आणि सगळ्या गोष्टी त्याबाबतचं बोलणीही झाली होती। त्यामुळे कुठेतरी ही गोष्ट नुकतीच तिच्या निदर्शनास आली आहे। या एका प्रेस कॉन्फरन्स जेव्हा ती अनाऊन्स झालेली ती त्या सगळ्या गोष्टींवरून हे कळतं आहे, नाहीतर तिने तो शो खरं तर साईन केलाच नसता। त्यामुळे तिने त्या लेटरमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की मला काही पेन जाणवत होतं आणि त्यावरून जेव्हा ती डॉक्टरकडे गेले आणि तिचे इतर रिपोर्ट्स जेव्हा समोर आले त्यावरून हे निदर्शनास आलंय की तिला हाय ग्रेड कॅन्सर झालंय। सुवर्ण, जयंती, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर सोनाली बेंद्रे 90च्या दशकात हा काळ तिनं गाजवला होता आणि तिला आता हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं तिनं स्वतःच ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।